नहीं करेंगे, नहीं करेंगे, नहीं करेंगे, नहीं करेंगे। इस बकवास को बर्दाश्त नहीं करेंगे, नहीं करेंगे, नहीं करेंगे। इस बकवास को बर्दाश्त नहीं करेंगे, बोलो। नहीं करेंगे, नहीं करेंगे। काय आहे सगळं? उसनु ना पूछो, मैं तेनु दसांगा। अपने कॉलेज ने एक नया नियम लागू किया है कि कोई भी स्टूडेंट साड़ी नहीं पहन सकता। हां, हे कसं शक्य आहे? म्हणजे आपल्या कॉलेजमध्ये कोणी काहीही घालू शकतं, हे काही नियमांमध्ये बसत नाहीये. आणि मी तर साडी नेसते आणि साडी ही आपली संस्कृती आहे. मी कोणावर वाईट संस्कार नाही करत आहे. यस यस, यू आर राइट। जिग्नेश, तू भी बोल। डेजी ने बोल दिया तो बोल दिया ना, अब जिग्नेश अलग से क्या ही बोलेगा ना। और वैसे भी डेजी और मेरा तो एक ही दिल है ना। देखो, ये दलजीत ਤੁਹਾਡੇ ਲਈ प्रिंसिपल नाल लड़ांगा। अब ये लड़ाई कोई नहीं रोक सकता। असली इस बकवास को बर्दाश्त नहीं करेंगे, नहीं करेंगे, नहीं करेंगे, नहीं करेंगे। एक मिनिट, तुम्ही कुणी नका जाऊ. प्रिन्सिपल सरांकडे मी जाईन. ही माझी लढाई आहे ना, मी लढेन खरंच. अश्विनी, तुला प्रिंसिपल सरांनी केबिन मध्ये बोलवलंय. जाओ जाओ, अभी तो बस खबर है, अगर कल नोटिस बोर्ड पर नोटिस की पर्ची चिपक गई तो समझो बात हाथ से निकल गई. શું તમને કંપની જોઈએ છે? डेजी भी खूप डेअरिंग वाली છે. नाही नको, मी जाईन. थँक्स. तुम्ही अश्विनीशी खूपच क्रूरपणाने वागताय असं नाही वाटत आहे का तुम्हाला? ती खरंच जाऊन प्रिन्सिपलशी भांडून येईल. आज कॉलेजचा दुसराच दिवस आहे. किती चुकीची छाप पडेल प्रिन्सिपल समोर. मला हे सगळं सहन नाही होत आहे. मी जाऊन सगळं सांगते अश्विनीला. नो मीन्स नो. डेजी ने बोल दिया तो बोल दिया, नो मीन्स नो. एक कुड़ी, तू इत्थे पढ़ने आई है या समाज सेवा करने आई है? हैं? दूसरों दी गल छड़ और अभी अच्छा मस्त ड्रामा एंजॉय कर. आता ही बाई चांगलीच पेटली आहे. आता ती खालती जाऊन प्रिन्सिपलशी भांडणार आणि नंतर मग वरती येऊन आपल्यालाच सांगणार की ती कशी मूर्ख आहे ते. अब शुरू होगी रियल कॉलेज लाइफ. जो नियम बने ही नहीं है उसके खिलाफ मैडम मोर्चा लेके गई है. अब आएगा असली मजा. मीन्स एकला लेक्चर बंद થઈ ગયો? चिडोगा है. सर, मुलांचे प्रोजेक्ट आता सुरू होतील, सो आपल्याला लवकरात लवकर लॅब अवेलेबल करावी लागेल. सर, आत येऊ का? यस. हां, गुड मॉर्निंग सर. तुम्ही मला बोलावलं? मी बोलवलं तुम्हाला? मी अश्विनी वाघमारे, तुमच्या कॉलेजची स्टुडंट आहे. सर, मला पण तुमच्याशी जरा बोलायचं होतं. तुम्ही जो नियम पास केला आहे तो नियम मला अजिबात पटलेला नाही आहे. मिसेस अश्विनी, तुम्ही कशाबद्दल बोलताय? सर, आपल्या कॉलेजमध्ये युनिफॉर्म कंपल्सरी नाही आहे. म्हणजे ज्या कपड्यांमध्ये जी व्यक्ती कम्फर्टेबल असेल ते कपडे ती व्यक्ती घालू शकते, बरोबर ना? आणि तसंही साडी आपल्या राष्ट्राचा पोशाख आहे. त्याच्यामुळे ज्याला जे कपडे हवे ते कपडे घालण्याचं स्वातंत्र्य असायला हवं. त्यामुळे हा नियम बरोबर नाही आहे सर. तुम्ही नक्की कुठल्या नियमाबद्दल बोलताय? सर, उद्या जो नियम तुम्ही नोटीस बोर्डवर लावणार आहात त्या नियमाबद्दल बोलते मी. उद्यापासून कॉलेजमध्ये साडी नेसणं अलाउड नाही आहे. अशा कोणत्याही नोटीसबद्दल आम्ही असं काहीही ठरवलेलं नाही. असा कुठलाही नियम संस्थेने घेतलेला नाही. काय झालं ते स्पष्ट सांगा. काही नाही सर, माझा गैरसमज झाला. खरंच सॉरी सर. मी अशा प्रकारे इट्स ओके मिसेस अश्विनी.
तुम्ही तुमच्या क्लासमध्ये जाऊ शकता. थँक्यू सर. सर, अश्विनीला मुलं टार्गेट करत आहेत. मला असं वाटतं की प्लीज तुम्ही ह्याच्यामध्ये काहीतरी ॲक्शन घ्यावी. बुजऱ्या स्टुडंटच्या बाबतीत मध्ये पडावं लागतं. यांनी ज्या प्रकारे आता इथे एंट्री घेऊन त्यांचं म्हणणं मांडलं, त्यांना आपल्या मदतीची मुळीच गरज नाही. मिसेस इंडियाच्या स्टेजवर उभी राहून स्वतःला रिप्रेझेंट केलं त्यांनी. शी कॅन टेक केअर ऑफ हरसेल्फ. येस सॅर. परफेक्ट. मस्त ग. हेड मसाज पण मस्त झाला. छान वाटतं आता. रिलॅक्स वाटतं जरा. इतकं डोकं भणभणत होतं ना माझं. आय स्वेअर आता खूप बरं वाटतंय. अगं मलाही खूप चांगलं वाटतंय, कारण त्या दिवशी मिसेस पटेलमुळे इनकम्प्लीट राहिलेला तुझा हेड मसाज फायनली आज कम्प्लीट झाला. हो ग खरंच. आणि आयब्रोज पण चांगल्या झाल्यात बरं का. म्हणजे मला अजिबात आवडत नाही ते अशा खूप बारीक असतात ना. नॅचरल आवडतात मला. आणि अगदी तशाच झाल्यात ना. थिक ना थिन. मस्त. आवडला ना? मग नेक्स्ट टाइम माझ्याकडेच येऊन करत जा. चलो निघायला पाहिजे मला. ए जेनी, आज पार्लरमध्ये जरा गर्दी कमी आहे का ग? अगं नाही, आम्ही क्राऊडनं थोडा शेड्यूल केलाय. म्हणजे कसं, अश्विनीचे क्लायंट्स मॉर्निंग आणि इव्हनिंग असे घेतो, आणि माझे क्लायंट्स आहेत ना ते आफ्टरनूनला. आणि यू नो ना, मी माझे क्लायंट्स थोडे कमी केलेत बिकॉज थोडा टायर्ड शेड्यूल. ए पण मी याला काय अर्थ आहे? म्हणजे मला असं वाटतं की क्लायंट्स कमी करण्यापेक्षा ना आपण मॅनपॉवर वाढवायला पाहिजे. यू आर राईट. पण तेवढा फुटफॉल नाही आहे ग. आणि हेल्पिंग हँड घ्यायचा म्हणजे सॅलरी पण मी येते ना. नो आय मीन तुमच्यासारखं मी ह्या सलॉन सर्व्हिस, पार्लर सर्व्हिस ऑफकोर्स नाही करू शकत मी. पण मी बाकीच्या गोष्टी डेफिनेटली बघू शकते. जसं की स्टॉक चेक करणं, काय आलं आहे, काय संपलेलं आहे, काय मागवायचं आहे, या सगळ्या गोष्टी. प्लस बिलिंग म्हण, पेमेंट्स म्हण, किंवा क्लायंट्स हँडलिंग म्हण, कोणाच्या अपॉइंटमेंट घ्यायच्या आहेत, कोणाच्या कॅन्सल करायच्या आहेत, वॉट एव्हर इट इज. हे सगळं म्हणजे बॅक ऑफिस कसं असतं तसं सगळं मी हँडल करू शकते. सो त्याबद्दल तुम्हाला काही काळजीच करण्याची गरज नाही. आणि हे बघ, हे सगळं ना मी केलेलं आहे ऑलरेडी. आणि पार्लरसाठी सुद्धा नाही का, परवा मी केलंच होतं की. ओके शिल्पी, अगं पण इमर्जन्सीसाठी कधीतरी ठीक आहे, नेहमी कशाला? ए माझ्याशी काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना तुम्हा लोकांना? अगं नाही नाही, आपण बोलूया अश्विनीशी. हां तू बोल तिच्याशी आणि तिला म्हणावं आपण शिल्पीला जॉईन करून घेऊया. कारण जेणे तुला तर माहितीच आहे हे सगळे मी किती एफिशियंटली करते. आपण करूया अश्विनीशी डिस्कस. ओके? येस. बरं निघते मी आता. हो बाय बाय. सो आता आपण आपला टॉपिक कन्क्लूड करूया. आज आपण बघितलं की रोल ऑफ अ पाम ऑइल इन अ कॉस्मेटिक प्रोडक्ट्स. ग्लिसरीन, पाम ऑइल अशा जड फॅटी सबस्टन्सेस आपल्या प्रोडक्टमध्ये असतील तर त्याचा आपल्या प्रोडक्टवरती काय परिणाम होऊ शकतो ते आपण आज बघितलं. आता एक असाइनमेंट, तुम्ही एक प्रोडक्ट तयार करायचं आहे आणि त्याचं प्रेझेंटेशन करायचं. हे प्रोडक्ट तयार झाल्यानंतर त्याचं टेस्टिंग तुम्ही तुमच्या कुटुंबातील किंवा मित्रमैत्रिणींपैकी कोणावरही करू शकता. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एखादं प्रोडक्ट एखादा सूट होत आहे की नाही हे कसं चेक करायचं हे आपण शिकलेलो आहोत. ते विसरून चालणार नाही. त्यानंतर कुठलंही प्रोडक्ट स्किनवरती कुठे अप्लाय केल्यानंतर त्याचा काय परिणाम होतो हेही आपण शिकलो आहोत. सगळ्या गोष्टींची काळजी घेऊनच आपल्याला हे असाइनमेंट कंप्लीट करायचं आहे. कारण आपलं फील्ड खूप क्रुशियल आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही. काय डेझी? व्हॉट डिड आय डू? वरचा मजला ना खरंच रिकामी असं वाटतं. अभी एक सवाल आंटी दा, एक की जवाब एक की दा. टुक 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 टुक. सर मला एक प्रश्न विचारायचा आहे. विचारा ना. थँक्यू सर. मी घरच्या घरी एक प्रोडक्ट तयार केलं आहे आणि त्याचं टेस्टिंग पण झालं आहे. पण मला जर ते प्रोडक्ट इथे सबमिट करायचं असेल तर परत टेस्ट कराव्या लागतील का? नाही, ते प्रोडक्ट तुम्हाला इथे सबमिट करून नाही जाणार. ते तुम्ही तुमच्या घरी वापरा.
इथे शॉर्टकट नको आहेत मिसेस अश्विनी. हार्डवर्क अपेक्षित आहे. लुक ॲट इज अन अपॉर्च्युनिटी. हो, नवीन प्रोडक्ट बनवा. हो सर, आणि सॉरी. आंटी जी बहुत बिजी हैं, खाना बनाना होगा ना. साइलेंस. डीजे, यही नाम बताते हो ना आप? दलजीत सिंह सर. क्या क्या बोला अभी आपने? नहीं, कुछ भी तो नहीं. कुछ नहीं. नहीं, कुछ बोला ना, सुना मैंने. नहीं सर जी. सुलोचना, काय म्हणाला दलजीत? मी नाही ऐकलं सर. सिट डाऊन. दलजीत, तुझा प्लॅन रेडी असेल ना? काय असाइनमेंट करायची आहे ती? सगळा प्लॅन चेकआउट कर आणि मला फॉर्म्युला सांग. सर जी, अभी कैसे? अभी तो मैंने कुछ सोचा ही नहीं सर. ठीक है, वो बाद में बताना. आज के लेसन के बारे में बताओ. रोल ऑफ अ पाम ऑयल इन अ कॉस्मेटिक प्रोडक्ट्स बताओ. ठीक है, ये भी नहीं ठीक है. फिर यूएस रेस की रिएक्शन बताओ. सर वो सर जी. ठीक आहे, हे पण नको. युव्ही रेसची स्किनवरती काय रिॲक्शन होते हे सांग. सर हे पण नाही माहीत. इतकं सगळं शिकवूनही तुला काहीच येत नाही आहे, कारण तुझं क्लासमध्ये लक्षच नसतं. आता एक काम कर, हा चॉक घे आणि हा फॉर्म्युला 5 वेळा बोर्डवरती घे. सर, सानू स्कूल के बच्चों जैसा पनिशमेंट ना दो. मग तुम्ही तरी काय वेगळं वागताय? या क्लासमध्ये ॲडल्ट भरलेत की शाळेतली मुलं? अश्विनीशी तुम्ही याच बौद्धिक पातळीवरती वागताय. तू का डायरेक्ट नाही म्हणतोय? एकदा त्यांचा प्रपोजल ऐकून तर घे, मग नाही म्हण ना. त्यांना मी चांगला ओळखतो, समजलं? टोपी फिरवायचे धंदे आहेत त्यांचे. याची टोपी त्याला, त्याची टोपी याला. मी अजिबात अशा लोकांकडून काम करणार नाही, कळलं तुला? अरे पण अरे सांगितलं ना एकदा नाही करणार. बरं बाबा, ठीक आहे, चिडचिड नको करू. बरं खाली येणार का चहा घ्यायला, की तिकडे पण नाही म्हणणार आहे? सर, माझं हे डोकं वणवणलं, जाऊया चहा प्यायला. ए थांबा. काय तुम्ही चहा प्यायला जाताय खाली? हा. थांबा, मी बनवते. ठीक आहे. काय नको शिल्पी, ती आत्ताच आली ना बाहेरून. चल. का? तुला तर माझ्या हातचा चहा पण नाही प्यायचा आहे का? जरा वेडी आहेस का ग? अर्थाचा अनर्थ का काढतेस? मी चुकीचा अर्थ नाही काढत आहे दादा. ठीक आहे, तुला नसेल माझ्या हातचा चहा प्यायचा तर इट्स ओके. जाऊन प्या तुम्ही बाहेरच्या. तुला ना ही वाईट सवय. दुसऱ्यांचं काय ऐकायचं नाही, स्वतःच्या मनाचं करायचं आणि मग भांडत बसायचं. जाऊ दे, हिच्याशी बोलून काय उपयोग नाही. आपण जाऊया तर. सोड ती बालदी. चल रे. बघितलं कसा रागाने निघून गेला. मला तर असं वाटतं ना, फक्त बहिणीने सांगितलंय म्हणून त्याने मला माफ केलंय. त्याच्या मनातला राग गेलाच नाहीये माझ्याबद्दल अजून. तुझ्याबद्दल त्याला वाटणारा राग तुला दिसला, पण त्याला वाटणारी काळजी तुला नाही दिसली. एवढ्या रागातही त्याने ही बालदी तू उचलू नये म्हणून बाहेर नेऊन ठेवली. तो तुझ्याशी काय बोलला हे तुला दिसलं, पण त्याने तुझ्यासाठी काय केलं हे नाही तुला दिसलं. शिल्पी, आपली माणसं न बोलता आपली काळजी करतात ना, ही जरा बघायला शिक. काय बाबा अडकलात? अरे जरा मला टफ कॉम्पिटिशन द्या ना. मला तर कॉम्पिटिशन मध्ये खेळायचं, कसं जिंकणार मी? श्रेयस तू जिंकणार. चला डाव असं सोडायचं नाही, पूर्ण करा. हा करणार, पण मला चाल सुचायला हवी ना रे. विचार करतोय की काय चाल खेळू. इकडे जातो तो वजीर मरतोय माझं. शिल्पी थांब, मध्ये नको करू तू. मला माझा गेम खेळू दे तू. बाबा, मी चहा द्यायला आले होते फक्त.
ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांनाच असं वाटतं ना की मी सारखी मध्ये मध्ये करतेय, पण निदान असं जाणवून तरी देऊ नका प्लीज. तुम्हाला एवढाच त्रास होणार असेल तर राहू द्या, मी जाते. अरे हिला कोण काय बोललं? अरे तू सारखं सारखं असं का वाटून घेतेस? मग काय बोलू बाबा, मला कळतंय ना तुम्हा कोणाच्याही मनात नाहीये खरं तर माझ्याशी नीट वागायचं, चांगलं वागण्याचं. फक्त वहिनींनी सांगितलंय म्हणून तुम्ही लोकांनी मला माफ केलंय, म्हणून तुम्ही माझ्याशी गोड गोड वागताय. बस शिल्पी, तुला असं वाटतंय ना की आमचा राग आहे तुझ्यावर? तर हो, आहे आमचा राग, आणि असणं साहजिक आहे. आम्ही सगळ्यांनी तुला माफ केलं कारण अश्विनीने आम्हाला सांगितलं, आणि जेव्हा माफ केलं तेव्हा मनापासून माफ केलं. समजलं तुला? ते काय नाटक नव्हतं करत आम्ही. पण तू जर म्हणशील की आता माफ केलं तर एका रात्रीत सगळं विसरून जा, तर तसं होत नाही ना. तू काय कमी उद्योग करून ठेवले नाही आहेस. सो प्लीज डोंट एक्सपेक्ट फ्रॉम अस की एका दिवसात आम्ही सगळं विसरून जाऊ. या गोष्टीला वेळ लागणार, हे हळूहळू होईल, आणि हे तू एक्सेप्ट कर, म्हणजे तुझ्यासाठीही बरं आणि आमच्यासाठीही बरं. मला मान्य आहे दादा, मी चुकली, पण आय सेड सॉरी फॉर दॅट. मला खरंच खूप वाईट वाटतंय, खूप गिल्ट येतोय, पण तुम्ही असे वागता मला नाही सहन होतंय. मी माझ्या बाळाची शपथ घेऊन सांगते, मी परत असं कधीच नाही वागणार, कोणाशीच नाही वागणार. मी असं परत कधीच नाही करणार दादा. मला एक चांगली मुलगी, चांगली बहीण बनवून दाखवायचंय दादा. मी खरंच माझ्या बाळाची शपथ घेते, मी नाही वागणार असं परत. बास झालं शिल्पी, आज जाणे आराम कर, आणि त्या बाळाची शपथ वगैरे घ्यायची नाही, कळलं तुला? दादा पण तू मला माफ. आतमध्ये जा. ऐक ना, स्ट्रेस घेऊ नको तू, जाऊन आराम कर जा. जा. चला बाबा खेळा. काय खेळू, तू जागाच देत नाही. शेक मी काय हो 4BHK, हा अळू मात्र मस्त मिळाला हा. आता चला अळूच्या वड्या बनवते मी आज. आमच्या पंप्याला की नाही खूप आवडतं, आणि आमच्या कुहूला की नाही खूप आवडतं. ओके नाही हो? काय ग घुंगवट सुटलं, काय आणलंस? बघा बघा, पोक्याला कसा सुगंध आला तो. अरे तुझ्या आवडीचे फेवरेट मक्याचे पॅटीस आणलेत. अरे वा. काय मक्याचं पॅटीस? अरे शिल्पीला फार आवडतात. दे तिला आवाज दे, ती आत्ताच आत गेली. शिल्पी, शिल्पी. हा काय आहे? अगं तुझ्या आवडीचे मक्याचे पॅटीस आणलेत, अगदी गरम गरम येतात. वाव, आवडतात ना तुला? एक काम कर, मक्याच्या पॅटीस सोबत ना तुझ्या हातात गरमागरम चहा कर. छान आलं आणि गवती चहा टाक. काय? हो करते ना. सर्वांना दे, आणि सगळ्यात आधी तू खा गरम गरम, नाही तर थंड झाली मग कुरकुर करत बसशील. नाही आणते. हे बात प्लेट धुवून घे. और की बाकी है, इसने सानू मुसीबत में डाल देता है. ते आमराची भी नक्की. डेझीने बोल दिया तो बोल दिया, शी इज ऑलवेज राईट. अरे तुम्हाला पण समजलं पाहिजे ना कोणाशी कसं वागायचं ते. अश्विनी सोबत प्रँक करतात. काय चाललंय? तुम्ही तिच्याशी इतकं वागून सुद्धा ना तिने कोणाची कंप्लेंट केली, ना कोणाचं नाव घेतलं. एका वेगळ्या बॅकग्राऊंडच्या स्टुडंटला तुम्ही तुमच्यामध्ये सामावून घेऊ शकत नाही. स्वतःच्या वयाचा विचार न करता, आयुष्यातील कुठल्याही टप्प्याचा विचार न करता ती एका नव्या उमेदीने काहीतरी करू पाहते, आणि तुम्ही तिच्याकडून शिकून घेण्याऐवजी तिला टार्गेट करताय. उद्याच्या उद्या मला तुमच्या सगळ्यांचा प्रोजेक्ट सिनॉप्सिस रेडी हवाय. ओके? यामध्ये कोण कोणाबरोबर काम करेल याची लिस्ट आहे. सर हम अपने ग्रुप्स बन चुके हैं. दलजीत, तू अश्विनी बरोबर काम करणार आहेस. लिस्ट नीट वाचा. ओके? એટલે મારી પાર્ટનર ડેસી નથી. यामध्ये मी ग्रुप केलेले आहेत, त्याप्रमाणे सगळ्यांनी एकमेकांबरोबर काम करायचं आहे, आणि उद्याच्या उद्या मला प्रोजेक्ट सिनॉप्सिस सबमिट करायचं. इज दॅट क्लिअर? दलजीत, इज दॅट क्लिअर?
हाँ जी सर। गुड, ऑल द बेस्ट। दलजीत 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 एक मिनिट क्या है आपल्याला प्रोजेक्ट करायचं आहे ना, तर डिस्कस करावं लागेल ना त्याच्यावर. जी, तुझसे टेंशन ना लो, मैं इसनू अपने आप करांगा. कल इधर एक एक टेबल पे सिनॉप्सिस होगा. आपल्याला एकत्र करायचं आहे ना हे प्रोजेक्ट, त्याच्यामुळे तुझसे जाके प्रिंसिपल सब बोलिया ना, अब ये दलजीत तोड़े नाल काम नहीं कर सकता. अरे मी तसं काही मैनू माफ कर दो आप, सॉरी. दलजीत, अरे